नमस्कार, मी रोहिणी. कुक विथ रोहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गावरान अंड्याचा गावरान पद्धतीने झणझणीत आणि त्याचबरोबर तर्रीदार असा अंड्याचा रस्सा बनवणार आहोत. त्याचबरोबर अंडे शिजत असताना फुटू नये यासाठी काय करायचं हे देखील मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात अगोदर आपल्याला भाजीसाठी अंडे उकडून घ्यायचे आहेत. कुकरमध्ये मी भात लावलेला आहे खालच्या भांड्यामध्ये आणि त्या वरच्या भांड्यामध्ये मी अंडी ठेवणार आहे. तर जेवढी क्वांटिटी आहे त्यानुसार आपण अंडी घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी 6 अंडी घेतलेली आहेत. त्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यामुळे काय होतं, अंडी व्यवस्थित शिजले जातात, अंड्याला तडा जात नाही किंवा अंडं फुटत नाही. तर नेहमीप्रमाणेच आपण जशा भातासाठी 3 शिट्ट्या करून घेतो कुकरच्या, तशाच आपण 3 शिट्ट्या या ठिकाणी करून घ्यायच्या आहेत. आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण कुकर खोलायचा आहे. तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात. तर या भाजीमध्ये आपण एकदम कमी मसाल्याचा वापर केलेला आहे. तर बघा, इथे मी घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबरं, 2 चमचे फुटाण्याचं डाळं घेतलेलं आहे आणि कोथिंबीरच्या काड्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. एकदम थोडेसे जो पानं आहेत कोथिंबीरचे ते घेतलेले आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि इथे लसूण घेतलेला आहे. तर लसूण मी गावरान लसूण इथे वापरलेला आहे भाजीसाठी. त्यानंतर 2 कांदे घेतलेले आहेत, उभे असे आणि पातळ असे चिरून घेतलेले आहेत कांदे. आता आपण हा जो मसाला आहे सर्व तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर तवा गरम झालेला आहे, त्यावर आपण सर्वात अगोदर खोबरं आणि फुटाण्याचं जे डाळं आहे ते भाजून घ्यायचं आहे. फुटाण्याचं डाळं आणि खोबरं आपण एकत्रच भाजत आहोत. यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल टाकायचं आहे आणि कंटिन्यू हलवत आपल्याला डाळं आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. कंटिन्यू हलवत जर आपण मसाले भाजले तर ते एकसारखे भाजले जातात सर्व बाजूने आणि बदामी रंग येईपर्यंत आपल्याला डाळं आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतले. तवा तापून झाल्यानंतर मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि त्यावर आपण मसाले भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे मसाले करपत नाहीत, व्यवस्थित भाजले जातात. तर बघा, अशा पद्धतीने फुटाण्याचं डाळ आणि खोबरं भाजून झालेलं आहे. तव्याच्या एका बाजूला मी सरकवून ठेवलेलं आहे. आत्ता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेतला आहे. तर कांदा भाजत असताना देखील आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याचबरोबर कांदा लवकर भाजावा यासाठी यामध्ये देखील मी थोडंसं मीठ टाकणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी अगोदर थोडंसं मीठ टाकून फास्ट गॅसवर आपण थोडासा कांदा परतून घेतलेला आहे आणि यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे. कांदा भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम फास्टच ठेवायची, कारण आपल्याला कांदा जास्त ओला असतो आणि त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. तो बदामी रंगावर आला की त्यामध्ये आपण आलं, लसूण आणि कोथिंबीरीच्या ज्या काड्या होत्या त्या देखील टाकून आपण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. तर हा जो मसाला आहे ना, तो आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फुटाण्याचं डाळं आणि खोबरं टाकायचं आहे. फुटाण्याचं डाळं, खोबरं हे अगोदर आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण डाळं आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे. यामध्ये आपण आता जो मसाला आहे बाकीचा उरलेला, कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे आपण टाकून घ्यायचं आहे आणि हे देखील आपण व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. या ठिकाणी बघा, व्यवस्थित मसाला मी थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक आपण वाटून घेतलेला आहे. यानंतर आता कढई गरम झालेली आहे आणि जर भाजीला तर्री जास्त हवी असेल तर तेलसुद्धा जास्त टाकावंच लागतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचा वापर या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी मी 3 आपल्या छोट्या ज्या पळ्या असतात इडलीमधल्या त्या पळ्या मी टाकून घेतलेल्या आहे. म्हणजे 3 चमचे या ठिकाणी मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण टाकलेलं आहे हळद
आणि त्यानंतर आपण 2 चमचे घरगुती काळा मसाला टाकलेला आहे। तर या मसाल्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। आणि यानंतर आपल्या आवडीनुसार आपण तिखट टाकायचं आहे। तर यामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर देखील टाकून घेतलेली आहे। आणि आता आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे ना, तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आणि हा जो मसाला आहे तो तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। मसाला परतत असताना अधूनमधून व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे, म्हणजे तो एकाच जागी करपत नाही, व्यवस्थित परतला जातो। तर बघा व्यवस्थित मसाला परतलेला आहे, थोडंसं तेल देखील सुटलेलं आहे मसाल्याला। यामध्ये आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून तेच पाणी आपण मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। जेवढी पातळ भाजी तुम्हाला हवी आहे त्यानुसार तुम्ही या भाजीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकून झाल्यानंतर सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम फास्ट ठेवून भाजीला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे। भाजीला उकळी येईपर्यंत आपण अंडे सोलून घेणार आहोत। भाजीमध्ये मी 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि इकडे बघा अंडे देखील व्यवस्थित थंड झालेले आहेत। अंडी थंड झाल्यानंतरच आपल्याला व्यवस्थित सोलता येतात। अशा पद्धतीने बघा अंडं थोडंसं आपल्याला ओट्यावर आपटून घ्यायचं आहे, हातावर थोडंसं अशा पद्धतीने करायचं, म्हणजे जे साल आहे ना ते व्यवस्थित मोकळं होतं अंड्याचं आणि अंडं जे आहे ते व्यवस्थित सोलता येतं। त्याच पद्धतीने मी बाकीची सर्व अंडी व्यवस्थित सोलून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने आपण सर्व अंडी सोलून घेतलेली आहे आणि भाजीला देखील आता उकळी आलेली आहे। भाजीला व्यवस्थित उकळी आल्यानंतरच आपण त्यामध्ये सर्व अंडी सोडून घेणार आहोत। तर अंडी भाजीमध्ये टाकत असताना प्रत्येक अंड्याला अशा पद्धतीने कट्स देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून भाजीचा जो रस्सा आहे तो देखील अंड्यामध्ये व्यवस्थित मुरेल आणि अंड्याची चव देखील छान लागेल। तर भाजी आपल्याला आता कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे। तर भाजीमध्ये अशाच पद्धतीने अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि 1 चमचा देखील त्यामध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून भाजीचा जो रंग आहे, जी तर्री आहे ती व्यवस्थित भाजीवर येईल। आणि बघा भाजी या ठिकाणी मी कमी गॅसवर व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे। तर्री बघा किती सुंदर अशी आलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची। तर बघा दिसते ना सुरेख भाजी। कोथिंबीर टाकल्यानंतर भाजीचा रंग देखील जास्त खुलून असा दिसतोय। तर मैत्रिणींनो, अशाच नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या जर रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जेवणाच्या ताटामध्ये गरमागरम ज्वारीची भाकरी, कांदा, लिंबू, भात आणि त्याचबरोबर झणझणीत तर्रीदार अशी गावरान अंड्याची रस्सा भाजी वाटते ना खावीशी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।